नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. अजित पवार गटाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीमध्ये तक्रार करणार. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांमुळे दादा गट नाराज असल्याची सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे थेट दिल्लीमध्ये नेत्यांसोबत बोलणार असल्याची माहिती. अजित पवार काय तक्रार करणार हे त्यांना विचारलं पाहिजे. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. तर अजित पवार आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली. अजित पवार गटाचा दावा. लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल झाल्याचा अजित पवार गटाचा दावा. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये गर्दी. फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप. कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपचा पराभव होणार. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा दावा. काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची मला 100% खात्री. बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. चांगलं काम करण्याच्या थोरातांच्या कार्यकर्त्यांना सूचना. जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्यावर उत्तर देणं टाळलं. मी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा. आव्हाड यांची मिश्किल प्रतिक्रिया. बुलढाण्यामध्ये आज महिला सशक्तीकरण कार्यक्रमाआधी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 26 पुतळ्यांचं लोकार्पण तर जोरदार शक्ती प्रदर्शन. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा नाचे असा उल्लेख. लाडकी बहीणच्या कार्यक्रमातील रॅम्पवर नाचे जाता विजय वडेट्टीवार यांचा घणाघात. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महायुतीमध्ये भांडणं. 6व्या मजल्यावरचा आवाज पहिल्या मजल्यावर येत होता. सरकारला बहिणींच्या सुरक्षेशी देणं घेणं नाही यांची श्रेयवादासाठी लढाई. विजय वडेट्टीवार यांची टीका. महाराष्ट्र विकणारा मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची इतिहासामध्ये नोंद होईल. महाराष्ट्र विकणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये शिंदेंचं नाव सर्वात वर असेल. विजय वडेट्टीवार यांचा शिंदेंवर घणाघात. बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. बुलढाण्यामध्ये मुस्लिम संघटनांनी मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवले. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून शिंदेंना काळे झेंडे दाखवण्यात आले. शिंदेंनी रामगिरी महाराजांना संरक्षण दिल्याचा आरोप. मी शरद पवार गटामध्ये जाणार असल्याची अफवा पसरवण्याचं विरोधकांचं काम. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम करणार. भाजप आमदार अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये 170 ते 175 जागांवरील तिढा सुटला. उर्वरित जागांवर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होणार. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नागपुरात मुक्कामी. शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये रात्री विधानसभा जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची 23 आणि 24 सप्टेंबरला बैठक. भाजप कोर कमिटीसह निवडणूक समिती सदस्य उपस्थित राहणार. पितृपक्षानंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावं जाहीर करणार. नागपुरातील 3 विधानसभा मतदारसंघातील दावेदारांसोबत आज फडणवीसांची बैठक. विद्यमान आमदार आणि दावेदारांना बोलावलं जाणार. नागपूर पूर्व, नागपूर उत्तर आणि नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. अजित पवार गट महायुतीमध्ये 70 पेक्षा अधिक जागांवर दावा करणार. विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही. देवगिरीवरील बैठकीमध्ये हमी तर वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना. अजितदादा गटाकडून मराठवाड्यातील 5 जागांवर दावा. पाथरी, जालना शहर, घनसावंगी, गंगापूर, धाराशिव, कळंब मतदारसंघावर दावा केला जाणार. सूत्रांची माहिती. बच्चू कडूंची 25 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. 18 मागण्यांचा प्रस्ताव शिंदेंना दिला, मात्र अजून उत्तर नाही. प्रश्न सुटला नाही तर तिसरी आघाडी निवडणूक लढवणार. बच्चू कडूंची भूमिका. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीसोबत यावं. कडू महाविकास आघाडीसोबत येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करू. जयंत पाटील यांचं वक्तव्य. तर आमची मतं विभागली जावं यासाठी सध्या काम सुरू असल्याचा देखील जयंत पाटलांचा आरोप. पायात पाय घालून कुणी युती केली तर कुणी आघाडी केली. 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना आणि 1 काँग्रेस. बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर फुकटची सत्ता तुम्हाला मिळणार नाही. बच्चू कडूंचा निशाणा. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना नागरिक कंटाळले. त्यांना पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची गरज. संभाजीराजे यांची प्रतिक्रिया. तर प्रस्थापितांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी. राजू शेट्टींचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू. आम्ही एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राजू शेट्टींची माहिती. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मंत्रालयामध्ये बैठक. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सरकारी वकिलांची गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर नेत्यांसोबत बैठक.
धनगर आरक्षणासाठी नेमलेल्या समितीची बैठक. सर्वोच्च न्यायालयानं 2 वेळा धनगर हे धनगड नाहीत असा निर्वाळा दिलाय. राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाची दिशाभूल करत आहे. आमदार सुनील भुसारा यांचं वक्तव्य. बाळासाहेब थोरातांच्या जोरवे गावामध्ये सभा घेत सुजय विखेंचं थेट आव्हान. संगमनेरमध्ये परिवर्तन घडवणार सुजय विखेंचं वक्तव्य. स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांचा सुरक्षित मतदारसंघ लढता आला नाही. चाकणकरांची रोहिणी खडसे यांच्यावर टीका. तर पवारांच्या उपकारानं चाकणकर पद भोगताय. रोहिणी खडसेंचा पलटवार. दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही. रुपाली चाकणकरांनी आधी स्वतःचं बघावं. चाकणकरांनी मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबावर टीका केल्यानंतर एकनाथ खडसेंकडून जोरदार प्रत्युत्तर. सोलापूरमधील मुख्यमंत्री शिंदेंचा लाडकी बहीण कार्यक्रम उधळून लावू. सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांचा इशारा. जरांगेंच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करून कार्यक्रम घेत असल्याचा आरोप. अमित ठाकरे 22 सप्टेंबर रोजी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार. मंगळवेढ्यामध्ये दिलीप धोत्रेंनी आयोजित केलेल्या मनसे केसरी 2024 कुस्ती स्पर्धेचं अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार. जागा वाटपावर महाविकास आघाडीची आज आणि उद्या बैठक. जागा वाटपामध्ये 120 मतदारसंघ निश्चित. राहिलेल्या मतदारसंघाबाबत बैठकीत चर्चा होणार. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा. प्रत्येक जागेवर सहमत, मतभेद नाहीत. एखाद्या दुसऱ्या जागेवरून दुमत असू शकतं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा उत्तमरित्या सुरू. प्रत्येक जागेवर चर्चा केली जाते. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. 22 सप्टेंबरला होणाऱ्या सिनेट निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ भूमिकेत राहणार. सिनेट निवडणुकीमध्ये मनसेचा कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा नाही. सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाची युवा सेना विरुद्ध अभाविप लढत होणार. नाशिकमध्ये शिंदे गटाच्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या घोषणा. राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरू असताना महिलांनी दिल्या महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा. लक्षात येताच महिला कार्यकर्त्यांनी चूक सुधारली. आदित्य ठाकरे राहुल गांधींसारखे प्रॉडक्ट. भाजप खासदार अनिल बोंडे यांची टीका. तर अनिल बोंडे विषारी खतांवर रुजलेलं बोंड. अरविंद सावंत यांचा पलटवार. भाईंदरमध्ये काँग्रेस आक्रमक. नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये राहुल गांधींविरोधात शिंदे गट आणि भाजप नेत्यांनी वक्तव्य केल्याप्रकरणी आंदोलन. भाजपला देशातील लोकशाही मान्य नाही. नेते अशी वक्तव्य करतात. मोदी शहा गप्प का आहेत? गायकवाड आणि बोंडेंनी केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांचा सवाल. नागपूरमध्ये संजय गायकवाड अनिल बोंडे यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आंदोलन. गायकवाड आणि बोंडेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र. राहुल गांधी यांच्या गैरकृत्याचा तुम्हाला विसर पडला. प्रसिद्ध राजपुत्राच्या दबावाखाली सर्वात जुना राजकीय पक्ष कॉपी पेस्ट पक्ष बनला आहे. जे.पी. नड्डांची राहुल गांधी यांच्यावर टीका. नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन. राहुल गांधींबद्दल भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयावर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा फेर अहवाल सादर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांची एसटी महामंडळावर वर्णी लागण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अजित पवार गटाच्या सोशल मीडिया टीमकडून अक्षम्य चूक. अजित पवारांचं फेसबुक पेज वापरताना आक्षेपार्ह पेजला फॉलो. आक्षेपार्ह पेजला फॉलो केल्यानंतर दादांना ट्रोल केल्याचं समोर. अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांचा रावसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये सिल्लोडमध्ये भव्य मोर्चा. दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं मोर्चा. नागपूरच्या बुटीबोरीमध्ये येणारा सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे 18,000 कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर. 3,000 तरुणांना रोजगार मिळणार होता. महाराष्ट्रामध्ये येणारा सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला. राजकीय उदासीनतेमुळे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 23 तारखेला विदर्भ दौरा. विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता. 24 सप्टेंबरला अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेच्या उद्घाटनासाठी येणार. अमित शहा यांची कोल्हापुरात जाहीर सभा देखील पार पडणार. अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम. सगळे सोयऱ्यांसंदर्भात अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी. राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. राजरत्न आंबेडकर यांच्याकडून अंतरवली सराटीमध्ये जात मनोज जरांगे यांची भेट.
मनोज जरांगे यांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. पंढरपुरातील धनगर उपोषणकर्ते गणेश केसरकरांची प्रकृती खालावली. गणेश केसरकरांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं. एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी धनगर समाजाचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण. अवंतनगरच्या नेवासा फाटा इथं धनगर समाजाचं आंदोलन. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं उपोषण. नितीन गडकरी आणि शरद पवार सांगलीमध्ये एकाच व्यासपीठावर येणार. 4 ऑक्टोबरला मराठा समाज संस्थेचा कार्यक्रमाला दोन्ही नेते हजेरी लावणार. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. संजय पांडे वर्सोवामधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक. महाविकास आघाडीच्या काळामध्ये संजय पांडेंनी सांभाळली होती मुंबई पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी. दहिवडी नगरपंचायतीचे अध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव. 26 सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीमध्ये ठोस पुरावे सादर करा. जिल्हाधिकाऱ्यांचं नगरसेवकांना आदेश. कशेडी घाटातील एक बोगदा अंतर्गत कामासाठी उद्यापासून बंद. गणेशोत्सवाला कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी बोगद्यामधून वाहतूक सुरू करण्यात आली होती. नगर तालुक्यातील नारायणडोह इथं सापडला हात बॉम्ब. निकामी करण्यामध्ये लष्कराला यश. काल एका घराजवळ सापडला होता 3 किलो वजनाचा हात बॉम्ब. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील नूतनीकरणाचं युद्धपातळीवर काम सुरू. मंदिर परिसरातील गरुड मंडप, नगारखाना, मणिकर्णिका कुंडाच्या नूतनीकरणासाठी 23 कोटी रुपयांचा निधी. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीच्या यात्रेची तारीख ठरली. 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान यात्रेचं आयोजन. महाराष्ट्रासह कर्नाटकमधील भाविक यात्रेमध्ये सहभागी होतात. वर्ध्यामध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. उद्या पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित. पंतप्रधान साहेब, आपल्यासाठी हे शक्य आहे का, अशा आशयाचे फलक झळकवले. देशासह चंद्रपुरात देखील स्वच्छता पंधरवाड्याची सुरुवात. महानगरपालिकेच्या वतीनं प्रारंभ झालेल्या उपक्रमामध्ये नागरिक, सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग. सारथी योजनेच्या माध्यमातून तरुणांना ड्रोन पायलट होण्याची संधी. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. तरुणांनी संधीचा लाभ घ्यावा. बीड कृषी विभागाचं आवाहन. जळगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. कापसाच्या उत्पन्नामध्ये यंदा तब्बल 30 ते 29% घट. कापसाचा उतारा 3 ते 4 क्विंटलवर. वाशीमध्ये नवीन सोयाबीन बाजार समितीमध्ये दाखल. प्रति क्विंटल मागे 5,000चा दर. जूनच्या सोयाबीनला मात्र 4,300 रुपयांचा दर. नांदेडमध्ये सोयाबीनबरोबर मूग पिकावर देखील येलो मोझॅकचा प्रादुर्भाव. अतिवृष्टी आणि त्यानंतर नवं संकट. शेतकरी हतबल. बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढणीला आता वेग. पावसानं विश्रांती घेतल्यानं सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. पालकमंत्र्यांनी अमरावतीचा दौरा करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. खासदार बळवंत वानखडे यांची मागणी. नंदुरबार शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार. विरचक धरणामध्ये सध्या मुबलक पाणीसाठा. मंत्री विजयकुमार गावित यांची माहिती. नांदेडमधील लोहा कंधार मतदारसंघामध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. शासकीय धान्य गोदामासह रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन. विरारमधील चिखलडोंगरी इथल्या सबस्टेशनच्या कामाचं भूमिपूजन. 167 कोटींच्या कामाचं भूमिपूजन. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीविरोधामध्ये माजी उपसरपंचांचं आमरण उपोषण. उपोषणाला माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांची उपोषणस्थळी भेट.